आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की क्वांटिटी कशी काढायची ते. आता बघू आपण एका ट्रेडमध्ये किती रिस्क घ्यायची ते आणि रिस्क फिक्स का ठेवायची आपली. आपण आपला रिवॉर्ड रेशो जो आहे तो कायम फिक्स ठेवायचा आहे 1:2चा. जर तुम्ही एका ट्रेडमध्ये 500 रुपयाची रिस्क घेत असाल तर प्रत्येक ट्रेडमध्ये 500 रुपयाचीच रिस्क घ्यायची. जर तुम्ही एका ट्रेडमध्ये 1000 रुपयाची रिस्क घेत असाल तर त्या प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्ही 1000 रुपयाची रिस्क घ्यायची. का ते सांगतो. जर तुम्ही पहिल्या ट्रेडमध्ये रिस्क घेतली 500 रुपयाची, तो तर तुमचा प्रॉफिटमध्ये गेला. हा ट्रेड तुमचा प्रॉफिटमध्ये गेला, प्रॉफिट झालं 1000 रुपये. पण तुमचा हा वाला ट्रेड जो होता, तुम्ही नाही का 1000 रुपयाची रिस्क घेतली ज्यात, तो लॉसमध्ये गेला तुमचा ट्रेड. म्हणजे इथे तुमचा लॉस किती झाला? 1000 रुपये. म्हणजे तुम्ही इथं जे तुमचे टॅक्स आणि ते चार्जेस आहेत ते तर तुम्ही इथं लॉसमध्येच गेलं. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट काहीच नाही झालं. का तर तुमच्या ह्या चुकीमुळे. म्हणजे तुम्ही पहिल्या ट्रेडमध्ये रिस्क घेतली होती 500 रुपयाची, दुसऱ्या ट्रेडमध्ये तुम्ही रिस्क घेतली 1000 रुपयाची. तर तसं करायचं नाही. आपण प्रत्येक ट्रेडमध्ये मग तुम्ही किती पण ट्रेड घ्या, एकदा तुम्ही जर ही रिस्कची अमाऊंट फिक्स केली तर त्यात चेंजेस करायचे नाही काहीच. मग 500 रुपये असेल तर 500 रुपयाची प्रत्येक ट्रेडमध्ये 500 रुपये रिस्क घ्यायची. मग ती जर 1000 रुपये असेल तर ती प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्ही 1000 रुपयाची रिस्क घ्यायची. तेच जर तुम्ही इथं पण नाही का जर 500 रुपयाचीच रिस्क घेतली असती तर इथे तुमचा लॉस किती झाला असता? 500 रुपये. म्हणजे तुम्ही इथं 500 रुपये प्रॉफिटमध्ये असतं. त्यामुळे एकदा तुम्ही रिस्कची अमाऊंट फिक्स केली की त्यात काहीही चेंजेस करायचे नाही. ती अमाऊंट कायम फिक्सच ठेवायची. एकतर 500 रुपये प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क घ्या तर सगळे ट्रेड 500 रुपयाची रिस्क घ्या. जर एकतर 1000 रुपये रिस्क ठेवली तर प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क 1000 रुपयेच ठेवा. आणि रिवॉर्ड रेशोमध्ये चेंजेस करायचे नाही. प्रत्येक ट्रेडमध्ये जोपर्यंत स्टॉप लॉस होत नाही तोपर्यंत स्टॉप लॉस नाही, जोपर्यंत टार्गेट होत नाही तोपर्यंत टार्गेट नाही.